आयुष्याला प्रेरणा देणारं आणि इतिहासाची प्रत्येक क्षणी आठवण करून देणारं शिवरायांचं स्मारक चौक गावात असावं अशी इच्छा मनाशी बाळगून सरपंच रितू ठोंबरे यांनी यांच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि चौक गावाच्या मुख्य बाजारपेठेत भव्य शिवस्मारक उभं राहिले। आमदार महेश बालदी यांच्या हस्ते या शिवस्मारकाचं उद्घाटन पार पडलं। त्यावेळी सुधीर ठोंबरे आणि मोतीराम ठोंबरे यांच्यासह गावातील उपसरपंच आणि सदस्य सुद्धा उपस्थित होते। तरुण आणि आश्वासक चेहरा म्हणून रितू ठोंबरे यांच्याकडे पाहिले जाते। त्यांच्या माध्यमातून होणारा विकास आणि नाविन्यपूर्ण योजना यामुळे चौक गावाला एक नवीन दिशा मिळते। छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामुळे चौक गावाला ऐतिहासिक प्रेरणा मिळालेली आहे। त्यामुळे शिवरायांच्या विचारांनी या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही न थांबणारा विकास करू अशी भावना सुद्धा सरपंच रितू ठोंबरे यांनी व्यक्त केली। सरपंच मॅडम, या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे, काय भावना? नमस्कार सर्वांना। चौक ग्रामस्थांची वारंवार मागणी होती। सर्व गावांमध्ये शिवस्मारकांचे महाराजांचे स्मारक होते, परंतु चौक गावामध्ये स्मारक नव्हते। तर ग्रामस्थांच्या वारंवार मागणीनुसार आमचे लाडके आमदार महेशजी बालदी साहेब त्यांच्या आशीर्वादाने, तसेच माझे वडील व माझे काका आणि सर्व ग्रामस्थ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा मी सरपंच या पदावर कार्यरत झाले, आपण रस्ते गटार तर सर्वच जण करतात, परंतु माझे ध्येय काही वेगळे होते। आणि जेव्हा आम्ही साहेबांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्या सभेमध्ये आम्ही ग्रामस्थांना काही शब्द दिले होते, ते शब्द आज नक्कीच पूर्ण झाले आणि सर्व चौक ग्रामस्थांचे आज स्वप्न साकारले आहे। खरंच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि अशा या क्षणासाठी स्वतः आमदार साहेब त्यांचा वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। आणि नक्कीच चौक गावासाठी विकासासाठी आपल्याला आमदार साहेबांचा मोलाचा वाटा असतो, तर मी आमदार साहेबांचे खरंच मनापासून आभार मानते। धन्यवाद। आमदार महेश बालदी यांनी रितू ठोंबरे यांचं कौतुक करून दिलेली शाबासकी म्हणजे चौक ग्रामस्थांसाठी एक आदर्श गाव होण्याच्या दिशेने असणारी वाटचाल आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। रितू ठोंबरे त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांनी एक उत्तम छत्रपतींचं स्मारक या ठिकाणी प्रत्येक गावात असावं असं सर्वांनाच वाटतं आणि गावच्या प्रथम नागरिकांनी त्याच्यात आग्रह करून या बाजारपेठेमध्ये मोक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिभा ही सर्व आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर ज्यांना स्फुरण चढतं अशा सर्वांना एक अभिमान असतो, एक गर्व असतो। माझ्या गावामध्ये आल्यानंतर काय, ती छत्रपतींची पूर्ण प्रतिमा आहे, तिला नतमस्तक होऊन माणूस इथून पुढे जातो। बघतोस काय मुजरा कर, हे मनापासून आलं पाहिजे। असा महाराष्ट्र धर्म जपणाऱ्या सर्वांना मनपूर्वक आजच्या शिवजयंतीच्या तिथीनुसार आजची शिवजयंती त्याच्या शुभेच्छा। अतिशय गर्व आणि अभिमान असला पाहिजे की आपल्या गावामध्ये शिवप्रतिमा एक बाजारपेठेसारख्या प्रमुख ठिकाणी आपल्या सरपंचांनी केलं। आम्हाला त्याच्याकरता बोलवण्यात आलं। अजून आज एक हॉल, एक सुंदर हॉलचं उद्घाटन झालं, ज्याच्यामध्ये चौकमध्ये एखादा कार्यक्रम करायचा असेल, आपण कोकणात राहतो, साधारण 5 ते 6 महिन्याचा हल्ली पावसाळ्याचा पिरियड असतो, तेव्हा एखाद्या कोणाच्याही कुटुंबामध्ये 400-500 लोकांचं एकत्रीकरण करायचं असेल, गॅदरिंग करायचं असेल, तरी आपल्याकडे तेवढी सोय नव्हती आणि त्याच्यामुळे एक आज हॉल ग्रामपंचायतीच्या वतीने त्याच्याकरता लागणारा 1 कोटी रुपये निधी तुम्ही सगळ्यांनी आमदार केल्यामुळे आम्हाला देता आला। आणि मग आता चौक मधला तलाव असेल, या इथून JNPT पर्यंत जाणारा रस्ता असेल, ही सर्व विकास कामं येत्या काळामध्ये होणार आहेत। कालच त्याच्या लँड ॲक्विजिशन बद्दलची मीटिंग झाली आणि मी जबाबदारीने सांगतो की पुढच्या 3 वर्षामध्ये या चौक मधून प्रत्येक जण पाऊण ते 1 तासामध्ये विटीला पोहोचेल, तेही पनवेल, टाकी किंवा पळसपा फाटा, कोकण भुवन न लागता आपण इथून सरळ चौक ते पागोट्याला जाऊ, पागोट्याहून अटल सेतू मार्गे मुंबईला जाईल। म्हणजे चौकचा माणूस विटीला 1 तासात जाईल, हे पूर्वी कधीही कोणाला सांगितलं तर ते स्वप्न वाटत होतं। पण मी निश्चित समाधानी आहे की आयुष्याच्या संध्याकाळी कधी बघू तेव्हा एवढा मोठा 4,500 कोटी रुपयाचा रस्ता
याच चौकामध्ये नितीनजी गडकरी आले तेव्हा ते घोषणा करतात आणि ते आता प्रत्यक्षात आपण अनुभवू. त्याचं टेंडरही फ्लॅश झालंय. 2 महिन्यामध्ये त्याची वर्क ऑर्डर होईल, टेंडर होईल. हे मुंबईच्या एवढ्या जवळ आल्यामुळे इथल्या सर्व गोष्टींचं इकॉनॉमिक्स बदलणार आहे, इथलं सर्व अर्थकारण बदलणार आहे. आणि हे सर्व बदलताना माझं गाव हे माझ्या मुंबईच्या जवळ गेलंय. हे निश्चित तुमच्या माझ्या सर्व सामाजिक कार्यकर्ते जे करणार आहेत त्यांच्या आयुष्यामधला एक महत्वाचा टर्निंग पॉइंट असेल की तुम्हालाही सगळ्यांना गर्व वाटेल, हो मी यांच्यासोबत होतो आणि या रस्त्याकरता महेश बालदींनी जर तिकडे पुढे केलंय तर त्याच्यामध्ये आपल्या तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छांमुळेच तो रस्ता होतोय. माझ्या गावामध्ये नितीन गडकरींसारखा एक देशामधला इन्फ्रामधला सगळ्यात मोठा माणूस आला होता आणि त्यांनी आम्हाला जे वचन दिलं ते आज पूर्तता होते. या निश्चित याचा अभिमान आहे. शिवप्रतिमा छत्रपतींचं आपण लहानपणापासून आतापर्यंत आपण बघतोय की प्रत्येक गोष्ट म्हणजे राजा कसा असावा, पुत्र कसा असावा, हे सर्व छत्रपतींपासून आदर्श घेतोय. एक जाणता राजा, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, हे आपण ऐकलंय. प्रत्येक नीती, मग राजकारण असेल, समाजकारण असेल, राजांनी जनतेशी कसं वागावं याची सर्व उदाहरणं, मग नौदल असेल, लढाईची कुठली स्ट्रॅटेजी असेल, ही आजही भारतीय नौसेना छत्रपतींनी आखलेली 350 वर्षापूर्वी माझ्या राजांनी जे प्लॅनिंग केलेलं ते आजही नौसेना प्रत्यक्षात उद्भवते. असा एका थोर राजाचे आपण सर्व अनुयायी आहोत, पाईक आहोत, समर्थक आहोत. या सगळ्याचा मनपूर्वक अभिमान वाटतो, आदर्श वाटतो. आणि अशी एक सुंदर प्रतिमा आपण इथे लावली, त्याच्याकरता रितू आणि तुमच्या सर्व ग्रामपंचायतीच्या, तुझ्या सर्व सहकाऱ्यांचं, उपसरपंचाचं, सर्व समर्थकांचं, माझ्या सर्व सहकाऱ्यांचं निश्चित असा अभिमान वाटतो, छाती फुलून येते की या गोष्टीकरता ज्यानी आर्थिक समर्पण केलं असेल, स्वतःचं समर्पण केलं असेल किंवा मनापासून सदिच्छा दिली असेल, त्या सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार, अभिमान, धन्यवाद. असंच काम करत राहा. आयुष्याच्या संध्याकाळी ह्याच सर्व गोष्टी कामाला येणार आहेत. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शिवसमर्थ स्मारक मी बनवलं. मला निश्चित अभिमान आहे की 20 फुटी उभे छत्रपती शिवराय, 14 फुटी समर्थ रामदासांची बसलेली मूर्त, ही महाराष्ट्रात पूर्ण देशात नाही एवढी मोठी मी JNPT तर्फे बनवू शकलो. आयुष्याच्या संध्याकाळी हेच सोबत जाणार आहे. हे राजकारण, या मिरवणुका अशाच राहणार आहेत. ही छत्रपतींची प्रेरणा हीच आपल्याकरता आयुष्यामध्ये ठेव आहे आणि छत्रपतींनी दाखवलेल्या मार्गाने आपण पुढे चालत राहूया ही आपल्या सर्वांना विनंती करतो. इथे बोलवलं, सन्मानित केलं, उद्घाटन झालं, त्याकरता पुन्हा तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार, अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.